नमस्कार. आपलं NS नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत देवी संतोषी मातेची कहाणी. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. कहाणी श्री संतोषी मातेची, शुक्रवारची. देवी संतोषी माताची ऐका ही कहाणी. आटपाट नगरामध्ये एक म्हातारी राहत होती. तिला 7 मुले होती. 7 सुना होत्या. 6 मुले खूप पैसे मिळत होती. 7व्याला कामधंदा नसल्यामुळे काही मिळत नव्हते. म्हातारी आपल्या 6 मुलांना चांगले पदार्थ करून खायला घालायची. 7व्याला उरले सुरले द्यायची. त्याला त्याच्या आईचे आपल्यावर फार प्रेम आहे असे वाटायचे. एका सणाच्या दिवशी म्हातारीने लाडू केले. 6 मुलांची जेवणे झाली. त्यांच्या पानातील उरल्या सुरल्या चुऱ्याचा म्हातारीने एक मोठा लाडू केला. तो 7व्या मुलाला वाढला. त्याला ही गोष्ट त्याच्या बायकोने सांगितली. त्याला फार वाईट वाटले. रागाने त्याने घर सोडून जायचे ठरवले. कुठेतरी कामधंदा करून पैसे मिळून मगच घरी यायचे असा त्याने विचार केला. तो आपले कपडे घेऊन बायकोचा निरोप घ्यायला गेला. त्यावेळी त्याची बायको शेणाच्या गोवऱ्या लिपीत होती. निरोप घेतेवेळी त्याने बायकोला आठवण म्हणून बोटातील अंगठी काढून दिली. ती म्हणाली, माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही, पण हीच माझी आठवण. असं म्हणून तिने तिच्या पाठीवरील वस्त्रावर तिची पत्नीची खून असे समजून आपला शेणाने भरलेला हात उमटवला. मग तो प्रेमाने तिचा निरोप घेऊन निघाला. जाता जाता एका मोठ्या शहरात गेला. तिथे एका मोठ्या व्यापाऱ्याकडे नोकरीस राहिला. तो आपले काम रात्रंदिवस कष्टाने करी व प्रामाणिक वागे. त्यामुळे मालक त्याच्यावर फार खुश झाला. पुढे मालकाने सर्व व्यापार त्याच्यावर सोपवून सर्व त्याला देऊन तो तीर्थयात्रेस निघून गेला. इकडे 7वी सून घरातील सर्व कष्टाची कामे करायची. रानात जाऊन लाकडाच्या मुळ्या आणायची. हे करून सुद्धा घरातील माणसं तिला खायला चांगले देत नसत. कोंड्याची भाकर, उरले शिळे पाके अन्न तिला द्यायची. पण ती पतिव्रता होती. आज ना उद्या आपला नवरा येईल, मग आपल्याला सुख मिळेल या आशेवर होती. तिच्या जावा तिला टोचून बोलायच्या. ती नवऱ्याची आठवण काढून रडायची. त्याला सुखी ठेव, सुखरूप परत आण अशी देवीची प्रार्थना करायची. एकदा ती रानात लाकडे आणण्यासाठी गेली होती. येताना तिने एके ठिकाणी काही बायका संतोषी मातेचे व्रत करीत असताना पाहिले. तिने त्या बायांना विचारले, तुम्ही कोणता वसा वसत आहात? कोणत्या देवीची पूजा करत आहात? ही पूजा कशी करावी? त्याने काय होते? त्यापैकी एक स्त्री तिला संतोषी मातेचे व्रताची माहिती सांगितली. शुक्रवारी पाटाभोवती रांगोळी घालावी. त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या आंब्याच्या डहाळ्यासह घालून ठेवावा. गुळ चण्याचा प्रसाद यथाशक्ती पूजा करावी. संतोषी मातेची पोथी वाचावी. गुळ चण्याचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी आणि आपल्या मनातील इच्छा देवीला सांगावी. हे व्रत गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांनी आपल्या आईपतीप्रमाणे करावे. हे सर्व सांगून ती म्हणाली, हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसे होते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. घरात लक्ष्मी येते. आवडता माणूस परदेशी गेला असेल तर लवकर सुखरूप परत येतो. नोकरी धंदा मिळतो. लग्न होत नसेल तर लग्न होते. मनपसंत नवरा मिळतो. मुलं नसतील त्यांना मुलं होतात. मनोभावे प्रार्थना करावी. दिवसभर उपवास करावा. पूजा केल्यानंतर संध्याकाळी 1 वेळा जेवावे. जेवणात आंबट पदार्थ खाऊ नये. हरभऱ्याची किंवा चण्याची भाजी अवश्य असावी. असे 4 महिने करावे. शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करावे. प्रसाद म्हणून चणे व गूळ सव्वा आणा ₹1.25 याप्रमाणे सर्व सव्वा प्रमाणात असावे. उद्यापनाच्या दिवशी मग कहाणी वाचावी किंवा ऐकावी. 8 मुलांना खीरपुरीचे जेवण घालावं. मात्र आंबट पदार्थ जेवणात करू नये. लगेच तिने मनात संकल्प केला, मी हे व्रत करीन. पहिल्या शुक्रवारी रानात जाऊन तिने लाकडाची मोळी आणली. ती विकली. 1.25 आण्याचे गूळ चणे विकत घेतले. दुसरे साहित्य जमा केले. आणलेल्या साहित्याने श्रद्धापूर्वक संतोषी मातेची पूजा केली. मनोभावे प्रार्थना केली. त्या दिवशी उपवास केला. कहाणी ऐकली. याप्रमाणे ती दर शुक्रवारी करू लागली. इकडे तिचा नवरा व्यापारधंदा करीत होता. तो घरची आठवणच विसरला होता. त्याच्या स्वप्नात संतोषी माता गेली आणि त्याला म्हणाली, मुला, आज तुला इकडे येऊन 12 वर्ष झाली. तुझी पतिव्रत बायको तिकडे तुझी वाट पाहत आहे. दीर जावा तिचा छळ करीत आहेत. रात्रंदिवस ती कबाड कष्ट करीत आहेस आणि तू इकडे मजा करत आहेस. तिला जाऊन भेट. तिला सुखी कर. सकाळी उठल्यानंतर त्याने आंघोळ करून संतोषी मातेची मनोभावे पूजा प्रार्थना केली. देणीघेणी पूर्ण करण्यास सुरुवात केली. लवकरच सर्व व्यवहार पूर्ण झाले. त्याने आपली सर्व संपत्ती गोळा केली आणि आपल्या घरी जाण्यास निघाला. तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे मोळी घेऊन येताना संतोषी मातेच्या देवळात गेली. म्हणाली, माते, माझा पती मला कधी भेटेल? देवी म्हणाली, आजच तुझा पती तुला परत भेटेल. मी सांगते तसं कर. तुझी मोळी सोड. तिच्यासारख्या 3 मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव. दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी मोळी डोक्यावर घे. ती मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवण करण्याची इच्छा होईल.
तो तुझ्याकडून ती मुळी विकत घेईल, जेवण करील आणि नंतर घरी जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळील मुळी घेऊन घरी जा. अंगणात मुळी टाकून मोठ्याने म्हण, सासूबाई सासूबाई ही लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकर आणि करवंटीत पाणी द्या. पण आज घरी कोण पाहुणे आले आहेत. तिने त्याप्रमाणे केले. तिच्या नवऱ्याने तिच्या जवळून मुळी विकत घेऊन जेवण केले. तिच्या अगोदर तिचा नवरा घरी आला होता. आईबरोबर त्याच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. इतक्यात अंगणात त्याची बायको मुळी घेऊन आली. मुळी अंगणात टाकून देवीने सांगितल्याप्रमाणे तिने केले. मोठ्याने म्हणाली, सासूबाई सासूबाई ही लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकर व करवंटीत पाणी द्या. पण आज घरी कोण पाहुणे आले आहेत. बायकोचा आवाज नवऱ्याने ओळखला. तो बाहेर आला. पाहतो तर आपण तिच्या जवळून मुळी विकत घेतली. तिच्या हाताच्या बोटात खुन्याची अंगठी दिसली. तो बायकोला भेटला. तो म्हणाला, देवीने सांगितले ते खरे. या लोकांनी तुझे फार हाल चालवले आहेत. पुढे घरातच निराळ्या जागी ते दोघे जणे स्वतंत्र राहू लागली. इतक्यात शुक्रवार आला. नवऱ्याच्या परवानगीने तिने त्या शुक्रवारी संतोषी मातेची पूजा केली. व्रताचे उद्यापन केले. जावाच्या मुलांना तिने जेवायला घातले. दक्षिणा म्हणून पैसे दिले. मुलांनी त्या पैशाचे आवळे, चिंचा, बोरे, करवंदे घेऊन खाल्ली. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली. राजाचे शिपाई आले आणि तिच्या नवऱ्याला पकडून घेऊन गेले. ती रडत रडत संतोषी मातेच्या देवळात गेली. नमस्कार करून कळवळून ती मातेला म्हणाली, माते तू हे काय केलेस. आधी मला हसवलेस आणि आता का रडवतेस. माते माझ्यावर कृपा कर. देवी म्हणाली, मुलांनी आंबट वस्तू खाल्ल्यामुळे माझ्या व्रताचा भंग झाला. आता घरी जा व पुन्हा उद्यापन कर. आता चूक करू नको. सर्व काही चांगले होईल. ती आनंदाने घरी निघाली. वाटेतच तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, मी संपत्ती मिळवून आणली. त्याचा कर भरला नव्हता. त्यासाठी मला राजदरबारात बोलवले होते. राजाकडे कर भरून आता मी परत आलो. ते ऐकून तिला फार आनंद झाला. ती दोघे आनंदाने घरी आली. शुक्रवार आला. त्यांनी उद्यापनाची तयारी केली. मुलांना जेवायला बोलवले. मुले म्हणाली, आम्हाला काही आंबट चिंबट खायला देशील किंवा पैसे देशील तर आम्ही येतो, नाही तर नाही. ती म्हणाली, आंबट चिंबट काही मिळणार नाही. यायचे तर या, नाही तर येऊ नका. मुले काही गेली नाही. तिने ब्राह्मणाला बोलून आनंदाने जेवायला घातले. उद्यापन यथासांग पार पडले. देवी तिला प्रसन्न झाली. गाई म्हशी शेती वाढी लक्ष्मीने घर भरले. तिला एक सुंदर मुलगाही झाला. एक दिवस देवीच्या मनात आले, आपण हिच्या घरी जावे. देवीने अकराळ विक्राळ रूप घेतले. काळा कुट्ट रंग, चपटे नाक, बटबटीत डोळे, मोठे जाड रुंद ओठ, स्थूल शरीर, कपड्याच्या चिंध्या अशा रूपाने देवी अंगणात आली. सासूने ते पाहिले. ती मोठ्याने ओरडू लागली, धावा धावा, कुणी जंकीन घरात येत आहे. ओरडा ऐकून मुले धावत आली. पण तशा रूपात देवीला पाहून तिने ओळखले, ही तर माझी संतोषी माता. तिने देवीला नमस्कार केला. तिच्या पायावर डोके ठेवले. हात धरून घरात आणले. मनोभावे पूजा प्रार्थना केली. गूळ चण्याचा नैवेद्य दाखवला. संतोषी मातेने सुमीर रूप घेतले. आता घरातील सर्वजण जमली. संतोषी माते, आम्ही चुकलो. आम्ही पापी आहोत. आम्हाला क्षमा कर. सर्वांनी प्रार्थना केली. संतोषी माता प्रसन्न झाली. सर्वांना आशीर्वाद देऊन देवी गुप्त झाली. ज्याप्रमाणे त्या सुनेला श्री संतोषी मातेने सुखी केले, तसेच हे व्रत करणाऱ्याला, कहाणी ऐकणाऱ्यांना सर्वांना देवी संतोषी माता सुखी करो. ही 60 अवताराची कहाणी 5 अवतारी सुफळ संपूर्ण.